मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या धनोडा येथील पैनगंगा नदीला पूर आल्याने रस्ता बंद झालेला असून वाहतूक थांबल्याने विदर्भ मराठवाड्याचा संपर्क जवळपास तुटलेला आहे। दरम्यान तहसीलदार तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे कोषाध्यक्ष यादव यांनी माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिर अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दर्शनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। माहूर तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झालेली आहे। बुधवारी सकाळपर्यंत तालुक्यामध्ये 86.46 मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे। माहूर तालुक्यातील वानोळा, दिगडी, रुई, हडसणी, केरोळी, शेकापूर, नेर, लिंबायत, वडसा, पडसा, टाकळी, वाई बाजार, मदनापूर, हरडप, सायफळ, गोकुळ, सिंदखेड आदी नदीकाठच्या गावात व शेतशिवारांचे मोठे नुकसान झालेले आहे। पैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक रोखण्यात आलेली आहे। दरम्यान तहसीलदार किशोर यादव, पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांनी पाहणी केलेली असून पूर परिस्थितीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी या भागात पोलिसांची गस्त सुरू करण्यात आलेली आहे। नागरिकांनी पूर बघण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। तहसीलदार किशोर यादव यांनी नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याचे कोणतीही आपत्ती घडू नये यासाठी नागरिकांनी आपल्या घरी सुरक्षित राहावे असे आवाहन करीत माहूर गडावरील रेणुका देवी मंदिर पुढील आदेशापर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आल्याचा निर्णय घेतलेला आहे। संजय घोगरे, अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।